जय श्रीकृष्ण. श्रीमद भागवत दशम स्कंद. विषय कुब्जेवर कृपा आणि धनुष्यभंग. श्री शुकदेव म्हणतात, यानंतर श्रीकृष्ण जेव्हा राजमार्गावरून पुढे चालले होते तेव्हा त्यांनी एका युवतीला पाहिले. ती दिसायला सुंदर होती, परंतु शरीराने कुबडी होती. ती हातामध्ये उठण्याचा डबा घेऊन चालली होती. भक्तांना आनंद देणारे श्रीकृष्ण हसत हसत तिला म्हणाले, हे सुंदरी, तू कोण आहेस? हे उठणे कोणासाठी घेऊन चालली आहेस? हे आम्हाला नीट सांग. बाई गं, ही सुगंधी उटी तू आम्हाला दे, त्यामुळे लवकरच तुझे कल्याण होईल. ती सैरंध्री म्हणाली, हे परमसुंदरा, मी कंसाची त्रिवक्रा नावाची उटणे लावणारी त्याची आवडती दासी आहे. माझे उटणे भोजराज कंसाला अतिशय आवडते, परंतु आपणा दोघाखेरीज याला पात्र असा दुसरा कोण आहे बरे? भगवंताचे सौंदर्य, कोमलता, मधुरता, मंदहास्य आणि प्रेमालाप आणि यामुळे पाहणारे प्रभावित होऊन तिने ते उटणे त्या दोघा भावांना भरपूर लावले. तेव्हा स्वतःच्या शरीराच्या रंगाखेरीज वेगळ्या रंगाचे उटणे अंगाला लावल्यामुळे ते फारच सुंदर दिसू लागले. भगवान त्या कुब्जेवर प्रसन्न झाले. आपल्या दर्शनाचे प्रत्यक्ष फळ दाखवण्यासाठी त्यांनी 3 ठिकाणी वाकड्या असणाऱ्या परंतु सुंदर चेहऱ्याच्या कुब्जेला सरळ करण्याचा विचार केला. भगवंताने आपल्या 2 पायांनी कुब्जेची पावले दाबून धरली आणि 2 बोटांनी हनवटी धरून तिचे शरीर किंचितसे वर उचलले. त्याच क्षणी तिचे सर्व अंग सरळ झाले. मुकुंदाच्या स्पर्शाने ती विशाल, नितंब आणि स्तनांनी युक्त अशी एक उत्तम युवती झाली. रूप, गुण आणि औदार्याने संपन्न असलेल्या तिच्या मनात भगवंताशी मिलन व्हावे अशी इच्छा उत्पन्न झाली. त्याच्या शेलाचे टोक पकडून हसत हसत ती त्यांना म्हणाली, हे वीरा, या आपण घरी जाऊया. मी आपणास येथे सोडू इच्छित नाही, कारण आपण माझे चित्त विचलित केले आहे. हे पुरुषोत्तमा, या दासीवर प्रसन्न व्हा. जेव्हा बलरामाच्या देखत कुब्जेने अशी विनवणी केली तेव्हा श्रीकृष्ण बरोबरीच्या गोपालाकडे पाहत हसत हसत तिला म्हणाले, हे सुंदरी, तुझे घर हे माणसाची काळजी मिटवणारे आहे. मी माझे कार्य पूर्ण करून तुझ्या घरी येईन. आमच्यासारख्या बेघर वाटसरूंना तुमच्यासारख्यांचाच तर आधार आहे. अशा प्रकारे गोडगोड बोलून त्यांनी तिला निरोप दिला. ते जेव्हा बाजारपेठेत पोहोचले तेव्हा तेथील व्यापाऱ्यांनी त्यांच्या आणि बलरामाचे विडे, फुलांचे हार, चंदन आणि निरनिराळे नजराणे देऊन पूजन केले. त्यांच्या दर्शनाने हृदयात प्रेमाचा आवेग उत्पन्न झालेल्या स्त्रियांचे भान हरपत असेत. त्यांची वस्त्रे, अंबाडे, हातातील कांकणे शिथिल होत असत. त्या एखाद्या चित्रातील मूर्तीसारखे वाटत. यानंतर नगरातील लोकांना धनुष्ययज्ञाचे ठिकाण विचारत श्रीकृष्ण तेथे जाऊन पोहोचले. तेव्हा त्याने इंद्रधनुष्यासारखे असलेले एक अद्भुत धनुष्यबाण तेथे पाहिले. त्या मौल्यवान धनुष्याची पूजा केली होती आणि पुष्कळसे सैनिक त्याच्या रक्षणासाठी ठेवले होते. रक्षकांनी मनाई करून श्रीकृष्णाने बळजबरीने ते धनुष्य उचलले. सगळ्यांच्या देखतच त्यांनी ते धनुष्य आपल्या डाव्या हाताने सहज उचलून त्याला दोरी लावली. एका क्षणात दोरी ओढून बलवान उन्मत्त हत्तीने ऊस मोडावा तसे ते मधोमध मोडले. जेव्हा धनुष्य मोडले तेव्हा त्या आवाजाने आकाश, पृथ्वी, दिशा दुमदुमून गेल्या. तो आवाज ऐकून कंससुद्धा भयभीत झाला. यावर धनुष्याचे रक्षण करणारे अविचारी रक्षक साथीदारांसह त्यांच्यावर अतिशय चिडले. त्यांनी त्यांना पकडण्याच्या इराद्याने पकडा, बांधा असे म्हणत वेढा घातला. त्यांचा दुष्ट हेतू जाणून बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा रागावले. त्यांनी त्या धनुष्याचेच तुकडे उचलून त्यांचीच पिटाई सुरू केली. त्यांच्याच तुकड्यांनी त्यांनी कंसाची जी सेना पाठवली होती तिचासुद्धा संहार केला. यानंतर ते यज्ञशाळेच्या मुख्य दरवाजातून बाहेर आले आणि आनंदाने मथुरा नगरीचे वैभव पाहत फिरू लागले. या दोन्ही भावांच्या अद्भुत पराक्रमाची गोष्ट जेव्हा नगरवासियांनी ऐकली तेव्हा त्यांचे तेज, साहस आणि तसेच अनुपम रूप पाहिले. तेव्हा ते दोघेजण कोणीतरी श्रेष्ठ देव असावेत असे त्यांना वाटले. अशा प्रकारे ते दोघेजण स्वच्छंदपणे फिरत असता सूर्यास्त झाला. नंतर गोपाला समवेत रामकृष्ण नगराच्या बाहेर जेथे छकडे होते तेथे परत आले. लक्ष्मी आपणास मिळावी असे इच्छिणाऱ्यांचा इतरांचा त्याग करून लक्ष्मीने ज्यांना आपले निवासस्थान बनविले त्याच्याच पुरुषभूषण श्रीकृष्णाचे अंगोपांगाचे दर्शन मथुरावासी पाहत होते. इकडे भगवान येतेवेळी व्रजातील गोपी विरहातुर होऊन मथुरावासियाबद्दल जे जे काही बोलल्या होत्या ते सगळे मथुरेत खरे ठरले होते.
नंतर रामकृष्णांनी हातपाय धुवून दुधाची खीर इत्यादी पदार्थांनी भोजन केले. कंसाचे मनोगत जाणून त्या रात्री ते तेथेच आरामात झोपी गेले. जेव्हा कंसाने असे ऐकले की कृष्णरामाने धनुष्य तोडले, त्यांचे रक्षक त्यांच्या मदतीसाठी पाठवलेल्या सेनेचा सुद्धा संहार केला आणि हे सर्व म्हणजे त्यांचा एक खेळ होता, तेव्हा तो अतिशय घाबरला. त्या दुर्बुद्धीला रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही. जागेपणी आणि स्वप्नातसुद्धा त्याला मृत्यूचे सूचक पुष्कळसे अपशकुन झाले. जागेपणी त्याला असे दिसले की त्याच्या शरीराचे प्रतिबिंब असून त्याला मस्तकच नसे. मध्ये बोट वगैरे नसूनही चंद्र इत्यादी त्याला दोन दोन दिसत. सावली दुभंगलेली दिसत. कानात बोटे घालूनही घुंघू असा आवाज येत होता. झाडे सोनेरी दिसत होते. धुळीत स्वतःच्या पायाचे ठसे दिसत नव्हते. कंसाला स्वप्नात असे दिसले की तो प्रेतांना मिठी मारत आहे, गाढवावर बसून चालला आहे आणि विषप्राशन करीत आहे. त्याचे सर्व शरीर तेलाने माखले आहे. गळ्यात जास्वंदीच्या फुलांची माळ आहे. तो नग्न होऊन कुठेतरी एकटाच जात आहे. स्वप्नात आणि जागेपणी त्याने अशा पुष्कळसे अपशकुन पाहिले. त्यामुळे मृत्यूच्या भीतीने चिंताग्रस्त होऊन त्याची झोप उडाली. परीक्षिता, जेव्हा रात्र संपली आणि सूर्यनारायण पूर्व समुद्राच्या वर आले, तेव्हा राजा कंसाने मल्लक्रीडा महोत्सवास प्रारंभ केला. राजाच्या कर्मचाऱ्यांनी आखाडा चांगल्या रीतीने सजवला होता. नगारे तुतारे वाजू लागल्या. बैठकीच्या जागा फुलाने, गजरे, झेंडे, वस्त्रे आणि पालाफुलांनी तोरणांनी सजवल्या गेल्या. त्यावर ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी नागरिक आणि गावातील लोक असे सर्वजण नियोजित ठिकाणी बसले होते. राजाही आपल्या आसनावर जाऊन बसले होते. आपल्या मंत्रासह कंस मांडलिक राजांच्या मध्ये राजसिंहासनावर जाऊन बसला होता. अपशकुन झालेले असल्यामुळे यावेळीसुद्धा तो मनातून घाबरलेलाच होता. तेव्हा पहिलवानाच्या दंड थोपटण्यापाठोपाठ वाद्य वाजू लागले आणि गर्विष्ठ पहिलवान खूप सजून आपल्या उस्तादासह आखाड्यात येऊन उतरले. चानोर, मुष्टी, कूट, शल आणि तोशल हे पहिलवान वाद्यांच्या सुमधुर आवाजाने उत्साहित होऊन आखाड्यामध्ये येऊन बसले. त्याचवेळी भोजराज कंसाने बोलवलेले नंद इत्यादी गोप राजाला नजराने देऊन एका मंचावर जाऊन बसले होते. श्री शुक म्हणतात, हे परीक्षिता, श्रीकृष्णाने बलराम स्नानादी नित्यकर्मे आटोपून कुस्तीच्या नगाऱ्याचा आवाज ऐकून ते पाहण्यासाठी निघाले. आखाड्यात दरवाजात जाऊन श्रीकृष्णाने पाहिले, तेथे माहुताने एक कुवलयापीड नावाचा हत्ती उभा केला आहे. तेव्हा श्रीकृष्णाने कंबर कसली, कुरळे केस बांधले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने माहुताला म्हटले, माहुता, अरे माहुता, आम्हाला दोघांना जाण्यासाठी वाट दे. बाजूला हो, वेळ लावू नकोस, नाहीतर मी हत्तीसह आत्ताच्या आत्ता तुला यमसदनाला पाठवतो. श्रीकृष्णाने माहुताला असे धमकाल्यावर तो रागाने लालबुंद झाला. त्याचे काळ, मृत्यू आणि यमराजाप्रमाणे भयंकर असणाऱ्या कुवलयापीडाला क्रुद्ध करून श्रीकृष्णाच्या दिशेने सोडले. कुवलयापीडाने भगवंताच्यावर झेप घेऊन त्यांना अत्यंत वेगाने सोंडेत लपेटून घेतले. परंतु भगवंत सोंडेतून सटकले. सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायाच्या मधोमध जाऊन लपले. ते दृष्टीआड झाल्याचे पाहून कुवलयापीडाला अतिशय राग आला. त्याने आपल्या सोंडेने होऊन भगवंताला शोधले आणि पकडलेसुद्धा, परंतु त्यांनी ताकदीने स्वतः सोडविले. यानंतर भगवंताने या बलवान हत्तीचे शेपूट पकडून गरुड सापाला जसा फरफटत नेतो त्याप्रमाणे अगदी सहजपणे त्याला 100 हात फरफटत नेले. जसे गोल फिरणाऱ्या वासराबरोबर ते लहान असताना फिरत, त्याप्रमाणे त्याचे शेपूट पकडून ते त्याला फिरवू लागले. तो जेव्हा डावीकडे वळून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करी तेव्हा ते उजवीकडे जात. जेव्हा तो उजवीकडे वळे तेव्हा हे डावीकडे जात. यानंतर त्यांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक ठोसा लगवला. त्याला खाली पाडण्यासाठी म्हणून त्याच्या समोर इकडे तिकडे असे ते पळू लागले. ते जणू त्यांना आता पकडतील किंवा नंतर पकडतील. धावता धावता श्रीकृष्णाने जमिनीवर पडण्याचे नाटक केले आणि लगेच उठून उभे राहिले. त्यावेळी ते जमिनीवर पडले असे वाटून त्याने रागाने आपले दोन्ही दात त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला, पण ते दात दोन्ही जमिनीवर आपटले. कुवलयापीडाची ही चढाई जेव्हा वाया गेली तेव्हा तो आणखीनच चिडला. माहुताने हाकल्यावर तो क्रुद्ध होऊन श्रीकृष्णावर तुटून पडला. तो आपल्या अंगावर झेप घेत आहे असे पाहून भगवान मधुसूदन त्याच्याजवळ गेले आणि एकाच हाताने त्याची सोंड पकडून त्याला जमिनीवर आपटले. तो पडल्याबरोबर श्रीहरीने सिंहाप्रमाणे गर्जना करून त्याला पायाने दाबून ठेवून त्याचा दात उपटला आणि त्याच दाताने हत्तीला आणि माहुताला यमसदनाला पाठवले.
मेलेल्या हत्तीला तिथेच टाकून त्याचा दात घेऊन त्यांनी आखाड्याच्या जागी प्रवेश केला. याच वेळी त्यांची शोभा काय वर्णावी. हत्तीचा दात खांद्यावर होता. शरीरावर रक्त आणि हत्तीच्या मदाचे थेंब दिसत होते आणि मुखकमलावर घामाचे बिंदू झळकत होते. परीक्षिता, श्रीकृष्ण आणि बलराम हातामध्ये शस्त्रासारखे गजदंत घेऊन काही गोपालाबरोबर कुस्तीच्या मैदानापाशी आले. ज्यावेळी श्रीकृष्ण बलरामासह समारंभ भवनात आले तेव्हा ते पहिलवानांना व्रजकठोर, सामान्य लोकांना नररत्न, स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव, गोपांना आप्त, दुष्टराजांना शासन करणारे, त्यांच्या मात्यापित्यांना मुलगा, कंसाला मृत्यू, अज्ञानी लोकांना सामान्य बालक, योग्यांना परमतत्व आणि वृष्णीवंशीयांना श्रेष्ठ देव असे वाटले. सर्वांना एकाच भगवंतामध्ये आपल्या भावानुसार अनुक्रमे रौद्र, अद्भुत, शृंगार, हास्य, वीर, वात्सल्य, भयानक, बिभत्स, शांत आणि भक्ती या 10 रसांचा अनुभव आला. गोपाल कृष्ण भगवान की जय.